तर हा आला होता वेलकम बेबीचा केक. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर मला आली होती 1 KGचा केक होता हा, आणि कस्टमरला चॉकलेट फ्लेवरमध्ये हवा होता. तर हा वेलकम बेबी बॉयसाठी केक होता. तर खरं तर त्यांनी बेबी शॉवरचा जो केक होता त्याचीसुद्धा ऑर्डर त्यांनी माझ्याकडेच दिली होती, आणि त्यांचीच वेलकम बेबीचीसुद्धा ऑर्डर त्यांनी माझ्याकडेच दिली आहे. तर असं काही असेल तर मग छान वाटतं की त्यांना आपलेच केक आवडतात, दुसरीकडे ते काही कुठे जात नाही. तर काय झालं की मला क्रमकोट करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला नाही मिळाला, कारण मी बाहेर गेले होते, आणि बाहेर जायच्या आधीच मी व्हिडिओ म्हणजे केक क्रमकोट करून ठेवला होता, कारण यूज तर तो सेट व्हायला हवा होता. नंतर मी बाहेरून जाऊन वगैरे आले आणि पटकन रेकॉर्ड करायला स्टार्ट केलं. स्टँड वगैरे अरेंज केला, सगळी तयारी केली, आणि तुमच्यासोबत म्हणलं ह्यावेळेस डेकोरेशनचा व्हिडिओ शेअर करावी. तर सगळं बेस वगैरे क्लीन करून घेतला ह्याचा पहिले, आणि क्रीम मी रेडी करून ठेवली होती. पायपिंग बॅगमध्ये सुद्धा फिल करून ठेवली होती आणि सेट व्हायला ठेवून दिली, कारण आयसिंग प्रॉपर व्हायला हवी होती ना. सो आयसिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो हे झाल्यानंतर क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर ह्याला मी आयसिंग करायला घेतली लगेच, आणि एवढी छान फिनिशिंग झाली होती ना या केकला की कस्टमरलासुद्धा खूप आवडला केक. कस्टमरनीसुद्धा छान अशी कमेंट केली मला, आणि अशा कस्टमरच्या छान छान कमेंट्स आपण त्यांना फीडबॅक मागता आले की मग खूप छान असं वाटतं, आणि हॅपीसुद्धा वाटतं की हो की आपले केक त्यांना आवडतात ते. तर हा केक होता बेबी बॉयसाठी वेलकमचा होता. सो मला ब्ल्यू शेडमध्ये करायचा होता हा, आणि जर गर्लचं जर असं तर मला पिंक शेडच यूज करावा लागला असं. तर मी जास्त ब्ल्यू शेड यूज नाही केला आहे. तुम्ही पुढे म्हणजे बघाच, म्हणजे तुम्हाला कळेलच की मी हा शेड कसा दिला आहे. ते खूप इझी आहे, तुम्हालासुद्धा खूप इझिली जमेल. म्हणजे तुम्हाला पूर्ण क्रीम रेडी करायची गरज नाही पडणार. थोड्या थोड्यात तुम्ही शेड देऊ शकता, आणि खूप छान असा शेड येतो, आणि केकला लुकसुद्धा खूप सुंदर येतो. तर हा आहे आपला फक्त डेकोरेशनचा पार्ट, जो मी तुमच्यासोबत छान असा शेअर करते आहे. तर हा केक तुम्हाला नक्कीच आवडेल. सो प्लीज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर ह्याच्यावर मला लावायचे होते पेपर कटआउट्स. तर हे कसं आहे ना की ह्या केकचे इमेजेस मी कस्टमरला सेंड केले होते. ॲक्च्युली मला माहीत नव्हतं की बेबी गर्ल आहे का बेबी बॉय आहे. तरी पण मी दोघांचे पण फोटोज त्यांच्यासोबत शेअर केले होते. बट त्यांनी त्याच्यामधले एक सिलेक्ट करून मला सेंड केला, आणि त्यांनी सांगितले की बेबी बॉयचं वेलकम करायचं आहे. सो हा केक ओके आहे. बट त्याच्यामध्ये काय होतं ना की तो वेलकम होमचा टॅग लावला होता त्यांनी, आणि तो छान होता. त्याला असे स्टार्स वगैरे होते. मी तो खूप शोधला, बट तो टॅग मला कुठेच अवेलेबल नाही झाला. बट वेलकम बेबीचा टॅग मला भेटला, आणि तो ह्या केकला सूट होईल एवढाच भेटला, आणि छान भेटला. सो तुम्हाला तो टॅगसुद्धा लास्टला दिसेलच. खूप छान आणि सुंदर टॅग आहे. जास्त मोठा पण नाही, छोटा पण नाही. ह्या केकला एकदम प्रॉपर असा म्हणजे सूट झाला आहे तो. तर हँड वगैरे क्लीन करून घेतलं. नंतर आता आपण ह्याला करून घेऊया फिनिशिंग. तर फिनिशिंग पण ह्या केकला एकदम पटकन आणि खूप छान अशी झाली. फक्त शेड देताना थोडंसं फिनिशिंगला वेळ लागतो, बाकी काही नाही. बाकी सगळी फिनिशिंग एकदम प्रॉपर आणि छान अशी होऊन जाते. तर पहिले तर मी टॉपची फिनिशिंग करून घेतली. कसं आहे ना, पायपिंग बॅगने केली की ह्याच्यामध्ये थोडेसे एअर बबल्स तयार होतात. सो ते एअर बबल्ससुद्धा आपल्याला क्लीन करून घ्यावे लागतात. तर तुम्हाला ते म्हणजे तुम्ही ज्यावेळेस कराल त्यावेळेस तुम्हाला कळेलच की एअर बबल्स म्हणजे कसे नक्की तयार होतात. कारण मला तर असं एक्सप्लेन करायला नाही जमणार, पॉसिबल नाही होणार. जेव्हा तुम्ही बघाल त्यावेळेसच तुम्हाला ते कळेल. सो हळूहळू मी ह्याला छान अशी फिनिशिंग करायला घेतली, आणि तुम्ही बघताय की केकला हाईट पण किती छान झाली, आणि एकदम असं म्हणजे प्रॉपर केक झाला एकदम, की जो तुम्हालाही असा आवडेल. तर काय आहे ना, ह्याचा जो शॉट आहे मी तो ऑलरेडी अपलोड केला होता, आणि त्याला पण तुम्ही भरभरून प्रेम दिलं आहे. सो ह्याला पण तुम्ही असंच भरभरून प्रेम द्या, कारण हा डेकोरेशनचा पार्ट जो आहे तो मी तुमच्यासोबत म्हणजे तुम्हालाही कळेल की म्हणजे प्रॉपर कसं कटआउट्स कसे लावायचे, कसं जॉईन करायचं, सगळं ते मी तुमच्यासोबत सगळं शेअर केलेलं आहे. तर असं तुम्हाला वाटत असेल की मी असं का बघते, कारण मी असं बघते कारण सगळीकडून केक एकसारखा झाला आहे का हे बघावं लागतं. तर ह्याला फिनिशिंग तर झाली आहे. आता मी ह्याला ब्ल्यू जेल कलर यूज करते आहे, नॉर्मल कलर यूज करत नाही आहे. फक्त जेल कलरच यूज करते मी क्रीममध्ये टाकायला. जर नॉर्मल कलर मला यूज करायचा असेल तर तो मी बेससाठी यूज करत असते. तर ह्या टाईपमध्ये तुम्ही केकला शेडिंग देऊ शकता. जर तुम्हाला पूर्ण केकला शेडिंग द्यायची नसेल तर तुम्ही बघताय की ते हळूहळू कसं प्रॉपरली मिक्स होत जातं, आणि खूप छान असा लुक येतो केकला. काही प्रॉब्लेम नाही. वरतूनसुद्धा थोडंसं मला करायचं होतं. तर तुम्ही बघताय की क्रीम कशी स्प्रेड होत जाते, आणि केकलासुद्धा छान लुक येत जातो आहे हळूहळू. मला जास्त काही करायचं नव्हतं त्या केकमध्ये होतं जास्त, बट ते एवढं पण छान नसतं वाटलं, कारण आपल्याला कटआउटसुद्धा लावायचे होते.
सो ही ब्ल्यू क्रीम मी एक्स्ट्रा सेपरेट बाउलमध्ये काढून घेतली, त्याच्यामध्ये मिक्स नाही केली, कारण ती पूर्णच मग कलरफुल झाली असते आणि मला ते पूर्ण कलरफुल करायची नव्हती. सो आता मी खालचा पार्ट तर फिनिशिंग झाला, आता आपल्याला वरचा पार्ट क्लिनिंग करायचा होता. वरती पण थोडासा ब्ल्यू शेड वगैरे मिक्स करून झाल्यानंतर मी मेसी डिझाईन करून घेतली, जी तुम्हाला दिसेलच की मी कशी करून घेतली आहे. आणि प्रिंटआउट्स मी आणले नव्हते. प्रिंटआउट्स मी ह्याला फिनिशिंग करून झाल्यानंतर फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं आणि मग कटआउट्स घेऊन आले, कारण त्या काकांचं शॉप बंद होतं आणि काकांनी सांगितलं होतं मला की 4:15पर्यंत मी शॉप ओपन करणार आहे, सो त्यावेळेस घ्यायला ये. तर शॉप ओपन केल्यानंतर सुद्धा त्यांनी मला मेसेज केला होता की शॉप ओपन झालं आहे, तू येऊ शकतेस. सो मी तर जाऊ शकत नव्हते, सो मी माझ्या भावाला पाठवलं आणि त्यांनी छान असे कटआउट्स मला दिले आणि ते केकला सूटसुद्धा झाले. सो त्यांना माहीत झाले की मला कोणती साईज हवी असते, किती हवी असते. सो त्यांना फोनवर जरी सांगितलं तरी ते काढून ठेवतात आणि एकदम प्रॉपरवाले देतात. हे झाल्यानंतर तुम्ही बघताय की मी वरतून पण टॉपला पण एकदम असा लाईट असा शेड दिला आहे ब्ल्यू कलरचा, जास्ती डार्क नाही केला आहे, जेणेकरून लुक पण छान येईल. कसं आहे ना, तुम्हाला म्हणजे माझ्या व्लॉग्समध्ये आजूबाजूचा व्हॉईस खूप येत असेल, कारण कसं आहे ना की आमच्या इथे शांतता हा प्रकारच नाही आहे, बिलकुल नाही आहे. लहान मुलंसुद्धा खूप आहेत आणि ज्यावेळेस मी रेकॉर्डिंग करते त्यावेळेसच सगळ्यांना आवाज वगैरे करायचा असतो. तर हे कसं हाईड करायचं तुम्हाला जर माहीत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी नक्कीच त्याचं शूट करायचं, रेकॉर्ड करायचं ट्राय करेल. कारण मी ह्या फील्डमध्ये न्यू आहे, सो मला ह्याच्यामधलं एवढं काही नॉलेज नाही आहे की कसं रेकॉर्ड करायचं, कसं हे करायचं. तरी पण मी माझ्याकडून 100% द्यायचा प्रयत्न करते आहे. सो तुम्हाला माहीत असेल की जो आउटर व्हॉईस आहे बॅकग्राऊंडचा तो कसा हाईड करायचा ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी नक्कीच एकदा ट्राय करून बघेल. तर फिनिशिंग अशी छान झाली आहे. मी कटआउट्स कट करून ठेवले होते आणि त्याला टूथपिकलासुद्धा अटॅच करून ठेवले होते, कारण पटकन मला हा केक करून ठेवायचा होता. तर तुम्ही बघताय की आत्ताच ह्या केकला किती छान लुक आला आहे. तर हे कटआउट्स वगैरे मी लावून घेतले आणि मला ह्याच्यावरती आता व्हाईट कलरचे स्प्रिंकलर्स टाकायचे होते, जे बॉल्स मी नेहमी टाकत असते, जे मला खूप आवडतात आणि त्यानेच केकला खूप छान असा लुक येतो. तर पहिले तर मी मोठे मोठे टाकून घेतले, नंतर जे छोटेवाले असतात ते मी फक्त थ्रो केले. तर तुम्हाला पण ते दिसेलच, हे खूप स्लोली टाकावं लागतं. ते झाल्यानंतर आता मी थ्रो वगैरे करून घेते आहे आणि खरंच किती क्यूट दिसतो हा केक. तुम्हाला आवडतो आहे का प्लीज मला कमेंट करून सांगा. ह्याचं मेजरमेंट करायला मला वेळ नाही मिळाला, बट ह्याचा फायनल लुकसुद्धा तुम्हाला दिसेलच की कसा झाला आहे हा केक. आणि तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच सपोर्ट करत राहा, भरभरून प्रेम द्या आणि अशाच खूप साऱ्या न्यू व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर होत राहतील. मी प्रयत्न करते की तुमच्यासोबत अजून भरपूर काय न्यू शेअर करावं असं. तर मोठे स्प्रिंकलर्स झालेत, आता छोटे स्प्रिंकलर्स मला थ्रो करायचे होते ह्याच्यामध्ये. पहिले तर मी टाकून घेतले आणि नंतर साईडने स्प्रेड केले. तर ह्या व्लॉगच्या लास्टला मी शॉर्ट टाकलेला आहे, जो मी ऑलरेडी अपलोड केला आहे. सो तो सुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केला आहे. सो तो पण तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच मोटिवेट करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम करा, असंच सपोर्ट करत राहा. सो हा आहे आता आपल्या केकचा फायनल लुक. तर कसा वाटला तुम्हाला हा केक प्लीज मला सांगा, खरंच सांगा, कारण मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे तुमच्या कमेंट्स रीड करण्यासाठी. आणि मला तर खूप आवडला हा केक आणि कस्टमरलासुद्धा खूप म्हणजे खूप आवडला होता. तर हा होता तो टॅग आणि हे मी रोटेटरवर असंच राऊंडवाला मस्त व्हिडिओ शूट केला होता. तर खूप सुंदर झाला आहे ना हा केक. आणि हा होता तो शॉर्ट जो मी अपलोड केला होता, जो आता मोस्ट ट्रेंडिंगला चालू आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग प्लीज मला सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नक्कीच सांगा मला कसं वाटलं. थँक्यू, बाय बाय.